दिवसाची सुरुवात झाली. मी अजिबातही विचार केला नव्हता की संध्याकाळपर्यंत 5 डिसेंबर हा दिवस माझ्यासाठी कायमस्वरूपी लक्षात राहणार. काय झालं मी तुम्हाला पुढे सांगते. ये उठो, सुबह हो गई, जल्दी से पी लो चाय, ठंडी हो गई. नशीब बिट्टूला उठवायचं काम मला पडलं नाही. तिच्या पप्पांनीच तिला उठवलं. उठल्यानंतरही खूप टाइमपास चालतो आमचा बिट्टूचा. पप्पासोबत थोडीशी मस्ती चालते. पप्पालाही बरं नाही. इथे जाऊन सकाळी उठल्याबरोबर पहिला चहा ठेवला. मी इथे बिट्टूच्या टिफिनची तयारी. इथे मी तिच्यासाठी भेंडी काढली आणि ते पण आरूच्या टिफिनची तयारी करत होत्या. मी इथं पूर्ण चेहऱ्याला गुंडाळून स्वेटर घालून घेतलेलं, कारण की मला खूप थंडी लागत आहे. आणि तसंही 2-3 दिवस झाले थंडी जरा जास्त वाढलेलीच आहे आमच्याकडे पण. खरं तर रोज जसा दिवस निघतो तसा रोजप्रमाणे आमचा हा दिवस निघाला आणि दिवसाची सुरुवात झाली. सकाळी उठलं, त्यानंतर मी किचनमध्ये आली. बिट्टूच्या टिफिनची तयारीला सुरुवात केली. मीनूही आरूचा टिफिन बनवत होती. पण मला असं वाटलंच नव्हतं की हा दिवस माझ्यासाठी एवढा खराब निघेल. आर्यन, उठ रे बाळा. अरे मम्मा घरी काय आहे? उठा. बघू दे, खेळतो किती मग. त्याने तसं म्हटल्यानंतर मी तिला 5-10 मिनटं अजून आराम करू दिला. मी किचनमध्ये आली आणि बिट्टूच्या भाजीची तयारी केली. आज मी तिला देणार होती डाळ बनवून. एकीकडे मी डाळ उकडायला टाकली होती. फक्त त्या डाळीला आता मी फोडणी देणार होती. जी डाळ मी बनवली ती खडी डाळ घेतलेली शिजून आणि त्याला तेल, कांदा, टमाटर, आलं, लसूण, टोमॅटो, थोडंसं तिखट आणि मीठ अशी त्याला फोडणी दिली. ती पण मी सुक्कीच बनवलेली. ही डाळ बिट्टूला खूप आवडते तिच्या टिफिनवर. मस्त हसी मजाकमध्ये दिवस सुरू होता. आज आमच्या बिट्टूबाई लवकर उठल्या, त्यामुळे तिची वेगळी हेअरस्टाईल केली. 2 वेण्या बांधल्या जशा मी तिच्या आधी बांधायच्या. इथे आर्यनदादा चिप्स खात होता म्हटल्यानंतर आम्हालाही चिप्स पाहिजेत. तो तर देत नव्हता, पण ही तर हिसकून घेतल्याशिवाय राहणार नाही. तो आधी नाही नाही म्हणतो, पण नंतर लगेच देतो तिला. आज खूप दिवसानंतर बिट्टू वेळेवर स्कूलमध्ये जात आहे, नाही तर कधीही 5-10 मिनटं लेट जाते. आज अजून 9 वाजायला 5 मिनटं बाकी आहे आणि बिट्टू घरातून निघते. बिट्टूला बाय केलं. आतमध्ये आल्यानंतर सर्वात आधी माझा ब्रश केला, अंघोळ केली, जेवणाला बसलो. आज मिस्टरांसोबतच जेवण केलं. जेवण म्हणजे ते जेवण करत आहे आणि मी नाश्ता करत आहे. मी तर बनवली होती उडद्याची डाळ रश्याची आणि ते जास्त उडदाची डाळ खात नाही, म्हणून त्यांना बनवली होती भेंडीची भाजी. खूप गप्पा करत आम्ही दोघांनी आमचा नाश्ता एन्जॉय केला. खरं तर जेवण झाल्यानंतर मी डायरेक्ट झोपून राहिली. करात्यात मला हे किराणा लावायचं काम होतं, पण अंधरून घेऊन झोपून राहिले. आता उठली, बघितलं तर बिट्टू दादूसोबत गेले बाहेर. तशी पण आजकाल मला ना काम करायची इच्छाच होत नाही आहे. म्हणजे मी म्हणते की मी आता थोड्या वेळाने हे काम करेल, पण एवढा आळस येतो. तशी तर मी झोपतच नाही, पण आज का माहिती मी झोपली. रोज मी झोपण्याचा प्रयत्न करते, पण झोप मला अजिबात लागत नाही. पण मगाशी मी नाश्ता केला, त्यानंतर थोडेफार कामं केले, तशीच झोपली. आता उठली आणि सर्वात आधी मी माझी जेवणाआधीची गोळी असते ती घेतली, कारण आता मला परत जेवण करायचं होतं. मी जेवणच केलं नव्हतं दुपारी. मीनू घरी आली, ती येताना नारळ पाणीसुद्धा घेऊन आली माझ्यासाठी. मग मी नारळ पाणी पण पिली आणि सर्व व्यवस्थित सुरू होतं. मी थोडा वेळ नारळ पाणी पिल्यानंतर बसली, मिस्टरांसोबत गप्पा केल्या आणि असं काही झालं की डायरेक्ट मी उठली. होती त्या अवस्थेत डायरेक्ट डॉक्टरकडे निघाली. 4:30 वाजले होते. त्यावेळेस मी हॉस्पिटलला फोन केला की मला डॉक्टरकडे यायचं आहे, मॅम आहेत का. तर त्यांच्या स्टाफ म्हणाला की तुम्ही येऊन जाताही 5 वाजता हॉस्पिटल बंद होणार आहे. फक्त मी कपडे चेंज केले, कारण की कपडे माझे एवढे व्यवस्थित नव्हते बाहेर जाण्यासारखे. बाकी तयारी अजिबात काहीच केलेली नव्हती, कारण की झालेलं तसंच होतं. 4:30ला गेलो. त्यानंतर 6:30ला माझा नंबर लागला. मॅमशी बोलणं झालं. तिथे गेल्यानंतर मला समजलं की जी माझी आनंदाची बातमी होती ती आता नाही आहे. काही गोळ्या औषधं मॅमनी मला तिथे दिल्या. त्यानंतर मी घरी गेली. घरी गेल्यानंतर मी अजिबातच शूट केलं नाही, कारण की मला चक्कर येत होती. त्यासोबतच मला वॉमिटिंग खूप त्रास झाला. मी रात्रभर जेवण पण केलं नाही, तशीच झोपली. तर आजचा ब्लॉग इथेच संपला. पुढच्या ब्लॉगमध्ये मी पुढचं तुम्हाला सांगेन.